नमस्कार, मी प्रीती HK रेसिपी मराठी अँड ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत बिना तांदळाची मऊ लुसलुशीत आणि पौष्टिक अशी नाचणीची इडली. एकदम सॉफ्ट होते ही इडली आणि हे बघा एकदम मऊसूद अशी जाळीदार इडली तयार होते, ती सुद्धा फक्त 15 मिनिटामध्ये. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी भांडं घेतलेलं आहे. तर इथे मी घेतलेलं आहे 1 वाटी नाचणीचं पीठ. हे बघा, इथे मी वाटीच्या मेजरमेंटनेच तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर आपण इथे घेणार आहोत अर्धी वाटी रवा. तर इथे आपल्याला बारीक रवाच वापरायचा आहे. त्यानंतर 1 वाटी दही. आता आपल्या ज्यामध्ये 1 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि आता हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, ही इडली आहे ना नाचणीची, एकदम झटपट होते, मस्त होते. जरी आपण ही इन्स्टंट बनवणार आहोत तरी सुद्धा याला जाळी सुद्धा छान सुटते आणि एकदम सॉफ्ट होते ही इडली. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, कारण की याचं बॅटर सुद्धा व्यवस्थित असं बनवणं महत्त्वाचं आहे. हे बघा, इथे आता हे बॅटर आपलं थोडंसं जाडसर दिसते, तर आपल्या याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर पुन्हा मी याच्यामध्ये अर्धी वाटी इतकं पाणी घालणार आहे आणि हे पुन्हा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. कारण बॅटर सुद्धा आपल्याला परफेक्ट असंच बनवायचं आहे. हे बघा, थोडंसं आणखीन जाडसर वाटते, आणखीन थोडंसं पाणी आपल्या याच्यामध्ये घालावं लागणार आहे आणि किती पाणी लागलं हे तुम्हाला मी नंतर सांगणार आहे. हे बघा, आणखीन थोडंसं आता आपण पाणी याच्यामध्ये घालणार आहोत. आता हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आता हे बॅटर आपलं परफेक्ट झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आता इथे आपल्याला 2 वाटीसाठी अगदी थोडंसं पाणी कमी लागलेलं आहे. हे बॅटर आपलं इथे रेडी झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये रवा घातलेला आहे, त्यासाठी आता आपण हे आता 15 मिनिटासाठी आपण झाकून ठेवणार आहोत, जेणेकरून रवा हा छान असा फुलला जाईल. त्यासाठी आपण एक 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवणार आहोत. तर आता आपण चटणीची तयारी करणार आहोत. त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे ओलं खोबरं, त्यानंतर लसूण, तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये मिरची घालायची आहे, त्यानंतर कोथिंबीर आणि आता आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. हे बघा, इथे आपण बारीक असं वाटून घेतलेलं आहे. आता आपल्या याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आपण जी चटणी बनवणार आहोत ना, एकदम सिंपल चटणी आहे, पण टेस्टला ना एकदम भारी लागते, कारण की आपण याच्यामध्ये छान असा तडका देणार आहोत. तडका बनवण्यासाठी हे बघा, गरम गरम तेल करून घेतलेलं आहे. ते त्याच्यामध्ये टाकणार आहोत मोहरी, त्यानंतर जिरे, थोडंसं हिंग, त्यानंतर 2 सुक्या मिरच्या घेतल्या लाल. बघा, आणि खमंग अशी फोडणी आपली इथे तयार झालेली आहे. आता आपण हा तडका आहे तो आपल्या चटणीमध्ये ओतायचा आहे. बघा, मस्त तडका झालेला आहे, एकदम पाहू शकता. आता हे आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झटपट अशी इथे आपली इडलीसाठी चटणी सुद्धा तयार झालेली आहे. बघा, इथे 15 मिनिटं झाली आहेत आपली. हे बघा, रवा सुद्धा छान फुललेला आहे आणि इथे आपलं बॅटर आता आहे बघा रेडी झालेलं आहे. आपण याच्यामध्ये मीठ नाही घातलेलं आहे, तर आपल्या याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपण इडली बनवणार आहोत, ती इन्स्टंट आहे. त्यासाठी आपल्या याच्यामध्ये टाकायचं आहे इनो. त्यासाठी 1 चमचा इतका आपल्या याच्यामध्ये इनो घालणार आहोत. त्याच्यावर आपल्याला 1 चमचा इनोवर पाणी ओतायचं आहे. पाणी ओतले कसं इनो पटकन ऍक्टिव्हेट होतं. हे बघा, त्यासाठी थोडंसं पाणी ओतायचं
आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, झटपट असं, कारण की आता आपण इनो घातलेला आहे, त्याच्यामुळे आता ही आपण पटापट आपल्याला इडल्या बनवून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, इथे आपण इडली पात्र घेतलेले आहेत. आता आपण यांना तेल लावून घेणार आहोत. बघा, माझ्या इथे ना 5 भांड्यांचं आहे इडली पात्र, त्याच्यामुळे ना सर्व इडल्या याच्यामध्ये होतील. जर तुमच्याकडे मोठं नसेल किंवा इडलीचं भांडं नसेल तर तुम्ही वाटीमध्ये सुद्धा हे असं इडल्या करू शकता. तेल लावून झालेलं आहे. आता थोडं थोडं बॅटर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. मी इथे एक एक पळी घालते. हे बघा, मस्त अशा इडल्या आपल्या इथे आता होणार आहेत, एकदम मऊ लुसलुशीत अशा. आता अशा प्रकारे सर्व मी अशा इडल्या आता भरून घेणार आहे. तर बघा, इथे आपलं पाणी आता गरम झालेलं आहे. तर सर्व आता इडली पात्र आपल्या याच्यामध्ये ठेवून द्यायचे आहे. हे बघा, आता सर्व आपण इथे ठेवून घेतलेले आहेत. आता आपल्याला झाकण ठेवून आपल्याला एक 15 मिनिटं आपण असंच ठेवून देणार आहोत. इथे 15 मिनिटं झालेलेच आपले. आता आपण बघूया, एक 10-15 मिनिटं लागतात. तुम्ही पाहू शकता आपल्या इडल्या मस्त अशा इथे तयार झालेल्या आहेत. आता थोडा वेळ थंड करून घेणार आहोत आणि मग आपण या काढून घेणार आहोत. इथे सर्व आपण इथे काढून घेतलेले आहेत. थोडे गरम आहे, थोडे थंड झाल्यानंतर आपण इडली काढून घेणार आहोत. हे बघा, आता इथे आपली इडली थंड झालेली आहे. आता आपण काढून घेऊया. चमच्याच्या साहाय्याने या इडल्या ना पटापट अशा निघल्या जातात. हे बघा, इथे मस्त अशी आपली इथली इडली तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता, एकदम मस्त जाळी आलेली आणि सॉफ्ट झालेली आहे. आणि या पटापट निघत आहेत, कुठेही अशा चिकटत वगैरे पण नाहीये. हे बघा, मस्त अशा इन्स्टंट अशा आपल्या इथे इडल्या तयार झालेल्या आहेत. असं वाटत नाही की आपण या इन्स्टंट केलेल्या आहेत, अगदी 15 मिनिटात. तरी सुद्धा मस्त अशा जाळीदार इडल्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा नक्की करून बघा, मस्त होतात एकदम. तर आता मी सर्व इडल्या आहेत त्या अशाच काढून घेणार आहे. तर बघा, इथे आपल्या मस्त अशा मऊ लुसलुशीत इडल्या तयार झालेल्या आहेत आणि त्याच्याबरोबर चटणी सुद्धा. तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट झालेले आहेत एकदम या. आणि 15 मिनिटात आपण या बनवलेल्या आहेत. पाहू शकता मस्त जाळी आलेली आहे. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.